ॲडेनियम हे अतिशय सुंदर दिसणारं, वर्षभर फुलं देणारं आणि गार्डनमध्ये एकदम प्लीझंट, स्ट्रेस आणि स्ट्रेन रिमूव्ह करणारं असं एव्हरग्रीन झाड आहे. त्याचे लीफ बेल शेप असल्यामुळे ते खूप, आणि स्टेम जरा थिक असल्यामुळे आणि ते बुशी असल्यामुळे ते खूप सुंदर असं दिसणारं झाड आहे. आणि त्याचे फुलं हे ठसठशीत आणि ठळक दिसतात, कारण त्यांचा शेप आणि त्यांचा कलर असा खूप ॲट्रॅक्टिव्ह असतो. आणि ते ग्रुपमध्ये येतात, भरपूर फुलं ग्रुपमध्ये बंचमध्ये आलेले असतात, म्हणून खूप ॲट्रॅक्टिव्ह असतात. त्यामुळे गार्डनमध्ये त्या झाडाकडे सर्वांचं लक्ष खूप ॲट्रॅक्ट होतं. म्हणून फेंगशुईला त्याला गुड लक प्लांट असं पण म्हटलेलं आहे. आणि गार्डनचा रीच वाढवण्यासाठी त्याला एक महत्त्व दिलेलं आहे. तर ॲडेनियमचं असं खास महत्त्व असं आहे की त्याचं बोन्साय फार इझी पद्धतीने करता येतं. तर ॲडेनियमचं बोन्साय त्याचं स्टेम कटिंगपासून पण करता येतं आणि त्याच्या छोट्याशा प्लांटलेटपासून पण करता येतं. आज मी तुम्हाला त्याच्या स्टेम कटिंगपासून बोन्साय कसं करतात ते मी सांगेन. ॲक्च्युली ते तसं पॉयझनस प्लांट आहे, ते ॲनिमलसाठी. परंतु पॉयझन त्याचा काय आहे, तर त्याचा जो मिल्की लॅटेक्स निघतो जेव्हा स्टेम आपण कट करतो, त्या लीफ कट करतो, त्याच्यापासून एक मिल्की लॅटेक्स निघतो. तर तो लॅटेक्स पॉयझनस आहे, पण तो लॅटेक्स जखमेवर लावला तर तो उपयुक्त पण आहे. बघा, तर लीफ कट करून दाखवा, त्याच्यापासून एक मिल्की लॅटेक्स निघतो. तर तो थोडासा पॉयझनस आहे, परंतु तो जखमेवर लावला तर ती जखम भरून निघण्यास तो उपयुक्त आहे. स्किन केअरसाठी सुद्धा तो उपयुक्त आहे. आता त्याचं बोन्साय कसं करतात ते आपण थोडक्यात बघूया.